Good morning, everyone. Welcome to the online session of organizational behavior. So, today we will study the new topic, that is determinants and traits of personality. In the earlier session, we started the new chapter, that is personality, and we studied the basic information regarding the personality. So, we studied what is personality. Personality, we can say any person or employee, how that person reacts in a particular situation or to a particular situation, we can call it as personality. ओके, तर कोणताही व्यक्ती किंवा आपण एखादा एम्प्लॉई म्हणू, जेव्हा तो काम करत असतो तेव्हा तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कसा रिॲक्ट करतो त्याला आपण काय म्हणू शकतो, पर्सनॅलिटी. प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी पर्सनॅलिटी असतं. तो कोणत्या सिच्युएशनमध्ये कसा रिॲक्ट करणार हे त्याच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड असतं. ओके, तर आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली होती. तर आज आज आपण पाहणार आहोत डिटर्मिनंट्स अँड ट्रेड्स. सो विच आर डिफरंट डिटर्मिनंट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल, डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी. सो देर आर 5 फॅक्टर्स which affects the personality. Okay, we can call it as factors affecting personality or determinants of personality. So first of all, biological factors. The study of biological contribution to personality may be studied under 3 heads, that is heredity, brain and physical features. Okay, तर biological factors मध्ये आपण 3 कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, हेरिडिटी. सो व्हॉट इज हेरिडिटी? इट रेफर्स टू द प्रोसेस बाय विच फिजिकल और मेंटल क्वालिटीज पास फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड. म्हणजेच हेरिडिटी म्हणजे काय असतं की ज्या प्रोसेसमध्ये काय होतं, ट्रान्सफर होतं. कशाचा? जीन्सचा. पॅरेंट्सपासून ऑफस्प्रिंगमध्ये किंवा पॅरेंटपासून चाइल्डमध्ये. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, हेरिडिटी. So physical stature, facial attractiveness, sex, temperament, muscle composition and reflexes, energy level and biological rhythms are characteristics that are considered to be inherit from one's parent. म्हणजे ह्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ट्रेट्स आहेत की जे पॅरेंट्सपासून आपल्या ऑफस्प्रिंगमध्ये येतात. ओके, तर पर्सनॅलिटीला ह्या कशा अफेक्ट करतात? कारण कोणताही मुलगा जेव्हा जन्माला येतो तर त्यामध्ये त्यांच्या पॅरेंट्सचे म्हणजे आईवडिलांचे गुण असतात. ओके, तर त्यानुसारच त्या व्यक्तीची पर्सनॅलिटीसुद्धा होतं. ठीक आहे, तर पहिला फॅक्टर आहे बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये हेरिडिटी. द हेरिडिटी अप्रोच आर्ग्यूज दॅट द अल्टिमेट एक्सप्लेनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स पर्सनॅलिटी इज द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ जीन्स लोकेटेड इन द क्रोमोझोम. म्हणजेच जे काही एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी असतं, ही पर्सनॅलिटी कशामुळे असतं की जे काही हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा जे काही हेरिडिटरी ट्रेट्स आहेत जे ट्रान्सफर झाले पॅरेंट्सपासून तर चाइल्डपर्यंत. कशाद्वारे? जीन्सद्वारे. जीन्स कुठे असतात? क्रोमोझोम्समध्ये. ओके, तर ह्या काही सायंटिफिक गोष्टी आहेत, हे तुम्ही नक्कीच 12th सायन्समध्ये बायोमध्ये शिकले असणार. तर ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा जे काही हेरिडिटरी गुण आहेत तर त्यानुसारच त्या पर्टिक्युलर चाइल्डची जे काही पर्सनॅलिटी असतं हे तयार होतं. ओके, तो हा झाला पहिला मुद्दा. देन द नेक्स्ट पॉईंट इज ब्रेन. द सेकंड बायोलॉजिकल अप्रोच इज टू कॉन्सन्ट्रेट ऑन द रोल दॅट द ब्रेन प्लेज इन पर्सनॅलिटी. द सायकोलॉजिस्ट आर अनएबल टू प्रूव्ह empirically the contribution of the human brain in influencing the personality. ओके, जर आपला ब्रेन आपल्या पर्सनॅलिटीला कसा अफेक्ट करतो किंवा त्याचा काय रोल आहे हे सिद्ध करण्यास सध्या तरी सायंटिफिक किंवा जे काही सायकोलॉजिस्ट आहेत हे प्रूव्ह करू शकलेले नाहीत की नेमकं आपल्या ब्रेनचा रोल काय असतो पर्सनॅलिटीमध्ये. ओके, सो प्रिलिमिनरी रिझल्ट्स फ्रॉम द इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन, दॅट इज ESB रिसर्च, give an indication that a better understanding of human personality and behavior might come from the study of the brain. ओके, म्हणजेच जेव्हा काही एक रिसर्च झाला किंवा इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन ऑफ ब्रेन जेव्हा याचा रिसर्च झाला तेव्हा असं सांगण्यात आलं की जे काही ह्युमन बिहेवियर आहे
किंवा जे काही बेटर अंडरस्टँडिंग आहे आपली, तर ही कशामुळे आहे? आपल्या ब्रेनमुळे आहे. तर असा एक रिसर्च झालेला आहे. तर ब्रेनसुद्धा आपला पर्सनॅलिटीला अफेक्ट करतो. देन फिजिकल फीचर्स. अ व्हायटल इन्ग्रेडियंट of a personality and individual's external appearance is biologically determined. Okay, the fact that a person is tall or short, fat or skinny, black or white will influence the person's effect on other, and this in turn will affect the self concept. Okay, so these are the different physical features which can also determine the personality of particular individual. The person might be tall or short, it might be fatty or skinny, or it may be black or white. ओके, तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सुद्धा त्या पर्टिक्युलर कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला अफेक्ट करू शकतात. ओके, सो दीज आर द बायोलॉजिकल फॅक्टर्स. देन वी विल सी कल्चरल फॅक्टर्स. सो विच आर कल्चरल फॅक्टर्स विच अफेक्ट द पर्सनॅलिटी. So among the factors that influence personality formation is the culture in which we are raised, early conditioning, norms prevailing within the family, friends, social group, and other miscellaneous experience that impact us. Okay, so personality can be affected by the culture mostly. Okay, because after the birth of child, where that child will grow in the family, so the family members, like after mom dad, there is brother, sister, grandmother, grandfather, then our family friends, our relatives, and other society or other peoples who influence our personality. कारण आपला जन्म झाल्यानंतर जेव्हा आपण सुरुवातीला आपले जे काही गुण असतात, आपण जे काही घरात पाहतो, शिकतो किंवा काही लोकांना फॉलो करतो, त्यानुसार आपली पर्सनॅलिटी होतं. पण आपण थोडं मोठं झाल्यानंतर आपल्याला आपले जे काही फ्रेंड्स आहेत किंवा जे काही रिलेटिव्ज आहेत, ज्यांच्या आपण नेहमी संपर्कात राहतो, तर नक्कीच त्यांचासुद्धा एक इम्पॅक्ट होतो जेव्हा आपण थोडं ग्रो व्हायला सुरुवात होतो. ओके, तर हे सुद्धा पर्सनॅलिटीला इम्पॅक्ट करतात. तर कल्चरल फॅक्टरचा जर विचार केला तर कल्चरल फॅक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं रिलिजियस फॅक्टर. कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळे रिलिजन्सचे वेगवेगळे फॉलोअर्स आहेत, वेगवेगळ्या प्रेयर्स आहेत. ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असल्यामुळे एका पर्टिक्युलर रिलिजनचा, ज्या रिलिजनमध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा जन्म झाला, नक्कीच त्याच्या पर्सनॅलिटीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. ओके, सो दीज आर द कल्चरल फॅक्टर्स. द कल्चर लार्जली डिटरमाइन द ॲटिट्यूड टुवर्ड्स इंडिपेंडन्स, अग्रेशन, कॉम्पिटिशन, कोऑपरेशन अँड अ होस्ट ऑफ अदर ह्युमन रिस्पॉन्सेस. ओके, तर कल्चरल फॅक्टर जो आहे हा नक्कीच इम्पॅक्ट करतो. काही व्यक्ती काही वेगवेगळे सण फॉलो करतो, काही व्यक्ती हा सण फॉलो करणार नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळी पर्सनॅलिटी असतं आणि ते कल्चरमुळे सुद्धा अफेक्ट करतं. ओके, म्हणजे जेव्हा हे व्यक्ती किंवा अशा प्रकारचे व्यक्ती एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला जातात की जे वेगवेगळे कल्चर्स फॉलो करतात, तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांना काम करताना नक्कीच किंवा त्यांचे काही डिसिजन असणार, एखादा मॅनेजरियल पोस्टवर एखादा व्यक्ती गेला, ते त्याचे कल्चरल डिफरन्सेस आहेत, जे काही सोबत काम करणारे व्यक्ती आहेत, तर नक्कीच त्याचा डिसिजन घेताना काही हार्श डिसिजनसुद्धा तो घेऊ शकतो किंवा 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 तो सॉफ्ट डिसिजनसुद्धा घेऊ शकतो. तर हे पर्सनॅलिटीवर त्याचा नक्कीच फरक पडतो. ओके, सो दीज आर द कल्चरल फॅक्टर्स. देन फॅमिली फॅक्टर. ओके, सो अ सबस्टॅन्शियल amount of empirical evidence indicates that the overall home environment created by the parents, in addition to their direct influence, is critical to personality development. Okay, so as I already said, the personality is completely depend upon the hereditary character by the parents and then the family members. Okay, so most of our childhood we stay with our parents, and that's why mostly critical personality development is in the childhood. म्हणजे आपण जे काही आपली पर्सनॅलिटी एक डेव्हलप होतं, हे जास्तीत जास्त आपण जे काही लहानपणी आपल्या फॅमिलीमध्ये ज्या काही गोष्टी शिकतो किंवा ज्या काही गोष्टी आपण फॉलो करतो, तर त्यावरच आपली पर्सनॅलिटी डिपेंड असतं. ओके,
Then the next one is social factor. So which are different social factors? So there is increasing recognition given to the role of another relevant person, groups, and especially organizations, which greatly influence the individual's personality. So this is commonly called as socialization process. म्हणजेच जेव्हा एखादा मुलगा शाळेत जातो, ओके, तर शाळेत गेल्यानंतर त्याला कॉन्टॅक्ट होतो किंवा त्यांचे काही जे काही त्यांचे मित्र असतात किंवा जे काही टीचर्स असतात किंवा जेव्हाही तो विद्यार्थी बाहेर जातो तेव्हा जो काही समाजातले वेगवेगळे लोक असतात किंवा जे वेगवेगळे ग्रुप असतात तर त्यांच्या संपर्कात तो येतो. म्हणजेच काय होतं, त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं सोशलायझेशन होतं. त्यालाच काय म्हणतात, सोशलायझेशनची प्रोसेस म्हणतात. ओके. Socialization involves the process by which a person acquires from the enormously wide range of behavioral potential that are open to him or her, that those ultimately synthesized and absorbed. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती बाहेर जातो, समाजात वावरतो किंवा सोशलाइज होतो, तेव्हा तिथे बरेच वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असतात की ज्या पर्सनॅलिटीला पाहून तो इन्फ्लुएन्स होऊ शकतो किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी ॲब्झॉर्ब करू शकतो. ओके. सो दिस इज द social factor which affect the personality. Then the last one is situational factor. Okay, so which are situational factor and what it means? A human personality is also influenced by situational factor. The effect of the environment is quite strong. Knowledge, skill, language are obviously acquired and represent important modifications of behavior. An individual's personality, while generally stable and consistent, does changes in the different situation. The varying demand of different situation call fourth aspect of one's personality. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची जी पर्सनॅलिटी असतं ही सिच्युएशनल असतं. आता सिच्युएशनल म्हणजे कशी असतं, एखादी परिस्थिती आहे, कठीण परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कसा निर्णय घेतो, म्हणजे एखादी सिच्युएशन आहे, एखादी ओपन सिच्युएशन असू शकतं जिथे एखादा व्यक्ती वेगळ्या प्रकारे डिसिजन घेऊ शकतो आणि एखाद्या वेळेस कठीण प्रसंगसुद्धा येऊ शकतो. ओके. तर त्यानुसार त्याचं डिसिजन मेकिंग किंवा त्याची पर्सनॅलिटी आपल्याला पाहू शकतो. म्हणजेच त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नॉलेज किती आहे, त्याचे स्किल्स किती आहेत, त्याच्या लँग्वेज कशी आहे, तर यावर सुद्धा त्याची पर्सनॅलिटी डिपेंड असतं की कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी कसं वागायला पाहिजे. हे सिच्युएशनसुद्धा अफेक्ट करतं. ओके. काही काही व्यक्ती असतात की जे एकदम कठीण प्रसंग जर असले तर त्यांच्या पर्सनॅलिटीनुसार ते एकदम चांगलं वर्क करू शकतात. किंवा काही व्यक्ती असे असतात किंवा डल असतात, त्यांची पर्सनॅलिटी डल असतं, त्यांना कोणत्याही सिच्युएशनमध्ये काहीही फरक पडत नाही. ओके. तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सिच्युएशनल फॅक्टर्स विच अफेक्ट द पर्सनॅलिटी. ओके. सो दीज आर द डिफरंट फॅक्टर्स विच अफेक्ट द पर्सनॅलिटी और वी कॅन कॉल इट ॲज डिटर्मिनंट्स ऑफ पर्सनॅलिटी. देन द नेक्स्ट पॉईंट इज पर्सनॅलिटी ट्रेट्स. ओके. तर पर्सनॅलिटी ट्रेट्स कोणत्या कोणत्या आहेत, तसे आपण जर विचार केला तर पर्सनॅलिटी ट्रेट भरपूर आहेत. आपण जर डिस्कस करायचं झालं तर भरपूर ट्रेट्स आहेत, बट जे काही मेजर्स आहेत किंवा जे काही इम्पॉर्टंट आहेत आपण शिकायला पाहिजे त्यापैकी मी काही घेतलेले आहेत इथे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑथॉरिटेरिनिझम, देन ब्युरोक्रॅटिक पर्सनॅलिटी, देन मॅकियावेलिनिझम, then introversion and extroversion, achievement orientation, locus of control, and the last one is type A and type B personality. So these are the different personality traits which we will discuss now. Okay. So first of all, authoritarianism. The pronunciation is somewhat difficult but understand the point. Okay. So it is a concept which was developed by the psychologist Adorno. Okay. The concept was developed by the scientist Adorno. So according to him, the concept refers to a belief that there should be a status and power differences among people in organization. म्हणजेच या ट्रेट्सचा अर्थ किंवा या ऑथॉरिटेरिनिझम जे आहे कन्सेप्ट, याचा अर्थ काय होतो की कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जे काही व्यक्ती काम करतात तर त्या व्यक्तीला एक पर्टिक्युलर स्टेटस असलं पाहिजे आणि पॉवर असला पाहिजे. ओके.
म्हणजेच वेगवेगळ्या लेवलवर जे काही लोक असतात, जसं की एखादी एम्प्लॉईज आहेत, ऑपरेशनल लेवलचे एम्प्लॉई आहेत, तर त्यांना नक्कीच त्यांचे काही पॉवर दिलेले असतात किंवा त्यांचं एक स्टेटस असतं. आणि त्यांना जे काही सुपरवाईज करतात, जे काही त्यांचे मॅनेजर्स आहेत, त्यांनासुद्धा काही स्पेशल पॉवर दिलेले असतात. आणि मॅनेजरच्या वरसुद्धा जनरल मॅनेजर असतात, देन व्हाईस प्रेसिडेंट असतो, किंवा जे काही हायरार्चीमध्ये ऑर्गनायझेशनच्या लोक असतात, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये काय केलेलं असलं पाहिजे, जे काही व्यक्ती काम करतात त्यांचं एक पर्टिक्युलर स्टेटस असलं पाहिजे, आणि त्यांना पॉवरसुद्धा डिस्ट्रीब्यूट केलेले किंवा पॉवर डिफरन्सेस असले पाहिजेत. जर पॉवर डिफरन्सेस नसणार तर नक्कीच सर्व एका लेवलला राहणार आणि एका लेवलला राहणार, तर काम नाही होणार. त्यामुळे पॉवर डिफरन्सेस हे महत्त्वाचे असतात. म्हणजे कोणाला तरी एक ऑथॉरिटी दिली गेली पाहिजे. सो इट टेंड्स टू प्लेस हाय moral व्हॅल्यू ऑन their beliefs and are strongly oriented toward conformity of rules and regulation. They naturally prefer stable and structured work environment which are governed by a clean rules and procedure. So this is authoritarianism. Then the next one is bureaucratic personality. So what is bureaucratic personality? The personality of bureaucratic person is based upon the respect of organizational rules and regulation. ब्युरोक्रॅटिक पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं की एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्या ऑर्गनायझेशनचे रूल्स आणि रेग्युलेशनचा किती आदर करतो, किती रिस्पेक्ट करतो, यावर एखादी ती पर्सनॅलिटी डिपेंड असतं. ओके. सो ही इज डिफरंट फ्रॉम the authoritarian person in respect that his acceptance of authority is not total and blind. A person who is bureaucratic in nature values subordination, conformity to rules, impersonal and formal relationship. म्हणजे जो एखादा व्यक्ती ब्युरोक्रॅटिक नेचर फॉलो करतो, ज्याला ब्युरोक्रॅटिक नेचर आवडतं, तो नक्कीच जे काही ऑर्गनायझेशनचे रूल्स रेग्युलेशन आहेत हे नक्कीच फॉलो करतो, त्यांचा आदर करतो. ओके. दिस पीपल बिकम बेटर सुपरवायझर व्हेन द टाईप ऑफ वर्क इज रुटीन, रिपिटेटिव्ह, प्रोसिजरियल, बिकॉज दिस पीपल आर नॉट इनोव्हेटिव्ह. ओके. म्हणजेच जे काही ब्युरोक्रॅट्स असतात किंवा जे काही ब्युरोक्रॅटिक पीपल आहेत, हे कधी काम व्यवस्थित करू शकतात की जेव्हा कोणतंही वर्क रुटीनमध्ये आहे, रिपिटेटिव्ह नेचरमध्ये आहे, एक पर्टिक्युलर प्रोसिजर आहे. त्यामुळे हे ब्युरोक्रॅटिक जे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणारे लोक असतात, हे व्यवस्थित काम करू शकतात. बट दिस पीपल आर नॉट इनोव्हेटिव्ह, दे डू नॉट लाईक टेकिंग रिस्क अँड फील मोर ॲट इज ऑफ फॉलोइंग एस्टॅब्लिशिंग डायरेक्शन. म्हणजेच जे काही या प्रकारचे लोक असतात, ब्युरोक्रॅटिक पर्सनॅलिटीज असतात, हे रिस्क घ्यायला थोडं घाबरतात. ओके. तर ते रिस्क घेत नाहीत जास्तीत जास्त करून, किंवा जे काही इझी प्रोसिजर्स आहेत, जे काही रुटीन वर्क्स आहेत, जे काही रिपिटेटिव्ह टास्क असतात, तर हे ते फॉलो करतात किंवा त्यांना ते रेग्युलरमध्ये अप्लाय करतात जेव्हा ते काय कुठेही वर्क करत असतात. ओके. सो दीज आर द ब्युरोक्रॅटिक पर्सनॅलिटी. देन Machiavellianism. So what is Machiavellianism? Okay. So this is the trait or personality trait that is Machiavellianism, also known as Mach, or we can call it a Mac, is named after Niccolo Machiavelli. तर एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टच्या नावावरच या ट्रेटला आपण नाव दिलेलं आहे. त्यालाच आपण शॉर्टमध्ये मॅकसुद्धा म्हणू शकतो. ओके. सो हू रोट इन 16th century ऑन हाऊ टू गेन अँड यूज पॉवर. म्हणजे 16th centuryमध्ये त्यांचं एक लिखाण आहे, हाऊ टू गेन अँड यूज पॉवर. 16व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. तर तिथून हा ट्रेट किंवा हे जे काही कॅरेक्टर आहे पर्सनॅलिटीचं, हे घेतलेलं आहे. अ मॅक मॅन इज प्रॅग्मॅटिक, मेंटेन्स इमोशनल डिस्टन्स अँड बिलीव्स दॅट एंड कॅन जस्टिफाय मीन्स. ओके. तर या प्रकारचे जे लोक असतात त्याला आपण काय म्हणतो, मॅकियावेलिनिझम. म्हणजे हा जो गुण आहे, जो काही 16व्या शतकामध्ये त्या बुकमध्ये म्हणा किंवा त्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे, त्यानुसार जो व्यक्ती ज्याला आपण मॅकमॅन म्हणू शकतो किंवा मॅकियावेलिनिझम आहे असं म्हणू शकतो, त्या प्रकारचे व्यक्ती काय करतात की शेवट काय होईल, ओके,
शेवट काय होईल त्यानुसार परिणामावर ते डिपेंड असतात. प्रोसेसवर ते फॉलो करत नाही किंवा कोणतीही प्रोसेस किंवा स्टेप वाईज कोणतेही एखादा गोल अचीव करायचा आहे यावर त्यांना विश्वास नसतो. ते वाट पाहत असतात की शेवट काय होईल आपण पाहून घेऊ. ओके, म्हणजेच इमोशनल डिस्टन्स मेंटेन करतात अँड बिलीव्ह दॅट द एंड कॅन जस्टिफाय मीन, शेवटी सर्व बरोबर होणार. अ हाय मॅक मॅन मॅनिप्युलेट्स मोर, विन्स मोर अँड परस्युडेट लेस अँड परस्युडेट अदर मोर दॅन द लो मॅक. ओके, तर जे काही या पर्सनॅलिटीचे किंवा या ट्रेट्सचे लोक असतात ते हे जास्तीत जास्त प्रमाणात जिंकतात. ओके, किंवा जिंकण्यासाठीच काम करतात. Then the next one is introversion and extroversion. So these two are the generally associated with the interpersonal behavior of individual and his sociality. Extroverts are social individual while introverts are shy, quiet and retiring. It has been observed that introverts and extroverts people have different career orientations and require different organizational environment to maximize the performance. Extroverts are more suitable for position to require considerable interaction with others. That is why managerial positions are dominated by the extroverts. ओके, तर दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात. त्याला आपण म्हणू शकतो एक्स्ट्रोवर्ट आणि इंट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय असतं की जो सोशल असतात आणि इंट्रोवर्ट म्हणजे ज्यांना आपण म्हणू शकतो की जे शाय नेचरचे आहेत, ज्यांना ग्रुपमध्ये राहणं आवडत नाही किंवा ज्यांना ग्रुपमध्ये लीड करणं आवडत नाही, त्यांना आपण इंट्रोवर्ट म्हणू शकतो. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय असतं, जे सोशल असतात. मॅनेजरियल पोझिशनला नक्कीच आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीचे लोक लागतात किंवा जास्तीत जास्त एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीचेच लोक मॅनेजरियल पोझिशनला असतात. कारण त्यांना एका टीमला घेऊन चालायचं असतं, एक पर्टिक्युलर गोलवर काम करायचं असतं, त्यांना सोशल राहायचं असतं, नेहमी सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं असतं. त्यालाच आपण काय म्हणतो एक्स्ट्रोवर्ट. ओके, सो मॅनेजरियल पोझिशन इज जनरली ऑक्युपाइड बाय ऑर डॉमिनेटेड बाय द एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटीज. देन अचीवमेंट ओरिएंटेशन. Achievement orientation or high need to achieve is a personality trait which varies among the different types of people and can be used to predict a certain behavior. The people with very high achievement orientation strive to do things in a better way. They want to feel that their success or failure is due to their own action. म्हणजेच अचिव्हमेंट ओरिएंटेड काही लोक असतात किंवा ज्यामध्ये एखादा गोल जर त्यांना अचीव करायचा आहे किंवा एखादी कोणतीही गोष्ट त्यांना अचीव करायची आहे तर नक्कीच ते त्यांसाठी भरपूर प्रयत्न करतात. मग त्यामध्ये ते सक्सेस होणार किंवा फेलियर होणार हे त्यांच्या स्वतःच्या ॲक्शनवर डिपेंड असतं. ओके, तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, अचिव्हमेंट ओरिएंटेड पीपल किंवा अचिव्हमेंट ओरिएंटेड पर्सनॅलिटी. देन द नेक्स्ट वन इज locus of control. Locus of control refers to an individual's belief that events are either within one's control or are determined by the forces beyond one's control. Some people believe that they are masters of their own fate. Other people see themselves as a pawn of fate, believing that whatever happens to them in their lives is due to their luck or fate. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात की ज्यांना वाटतं की जे काही आपलं फेट आहे किंवा जे काही आपलं भाग्य आहे, जे काही आपलं लक आहे हे चांगलं आहे, कोणी म्हणतं चांगलं नाही. म्हणजेच आपण एक सिम्पली सांगू शकतो की काही लोक एखादा गोल अचीव करण्यासाठी जेव्हा काम करतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण जे काही मेहनत करणार आहोत त्या मेहनतीवरच आपल्याला ती एखादी गोष्ट मिळणार आहे. किंवा काही लोक असे असतात की ज्यांना वाटतं की आपलं नशीब चांगलं असेल किंवा आपण जर लकी असेल तर आपल्याला ती गोष्ट मिळते. तर दोन प्रकारचे लोक असतात किंवा दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात की त्यांना आपण लोकस ऑफ कंट्रोल का म्हटलेलं आहे इथं, कारण काही लोकांचं बिलीव्ज असतं. काय बिलीव्ह करतात की आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्याला मिळणार. काही लोक त्या गोष्टीवर वर्क करतात, मेहनत करतात आणि मेहनतीवर ती गोष्ट मिळवतात. ओके, तर अशा दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात. एकाला वाटतं की आपण जे काही करतो त्यामुळेच ह्या गोष्टी आपल्याला मिळत आहे आणि काही लोक वाट पाहतात की आपलं नशीब असेल तर आपल्याला ती गोष्ट मिळणार. ओके,
So this is locus of control. A person's perception of the source of his or her fate is termed as locus of control. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे काही परसेप्शन आहे, ओके, की त्याचं जे भाग्य आहे किंवा त्याचा जो सोर्स आहे, जिथून असं वाटतं की त्याला त्याला त्यांचं नशीब चमकणार, तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, लोकस ऑफ कंट्रोल. ओके. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या, सपोज आता एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तुम्हाला, एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवर त्या दुसऱ्या व्यक्तीचा एक विश्वास आहे की याच्यामुळे आपलं भाग्य चमकणार, किंवा याच्यामुळे हा नशीबवान आहे, किंवा हा माझ्यासाठी लकी आहे, तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, लोकस ऑफ कंट्रोल. म्हणजे पर्सनॅलिटी ही अफेक्ट करतं. कारण काही लोक असतात की जे स्वतःच्या मेहनतीवर काही गोष्ट अचीव करतात, आणि काही लोक असे असतात की ते वाट पाहतात की नक्कीच मला काहीतरी चमत्कार होणार आणि मला ह्या गोष्टी मिळणार. ओके. सो दिस इज द अनदर पर्सनॅलिटी ट्रेट. Then the last one is type A and type B personality. So this is the important as far as concerned to our examination. Type A and type B personality are generally asked in the examination. Okay. So what is type A and type B personality? People who are impatient, aggressive and highly competitive are termed as type A personality, but those who are easygoing, laid back and non-competitive are termed as टाईप बी पर्सनॅलिटी. ओके. तर टाईप ए आणि टाईप बी हे दोन्ही पर्सनॅलिटी चांगल्या असतात, बट यामध्ये फरक हा असतो की टाईप ए पर्सनॅलिटीमध्ये जे काही लोक असतात, टाईप ए पर्सनॅलिटीचे जे काही लोक असतात ते कसे असतात, इम्पेशंट असतात, अग्रेसिव्ह असतात, त्यांना म्हणजे पेशन्स नसतोच, अग्रेसिव्ह असतात आणि हायली कॉम्पिटिटिव्ह असतात. आणि तुम्हाला सध्या जर एक बेस्ट उदाहरण द्यायचं झालं टाईप ए पर्सनॅलिटीचं, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की विराट कोहली इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ टाईप ए पर्सनॅलिटी. ही इज इम्पेशंट, ही इज अग्रेसिव्ह अँड ही इज हायली कॉम्पिटेटिव्ह. ओके. तर टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे इम्पेशंट असतो, त्याला जिंकण्याशिवाय दुसरी गोष्ट आवडत नाही, किंवा त्याचं जे अग्रेशन असतं किंवा जे काही हायली कॉम्पिटेटिव्ह नेचर आहे, तर ह्यालाच आपण काय म्हणतो, टाईप ए पर्सनॅलिटी आपण जे नेहमी पाहतो. किंवा टाईप बी पर्सनॅलिटीचे लोकसुद्धा असतात की ज्यामध्ये इझी गोईंग, शांततेत काम करतात, आरामात काम करतात, आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला ही गोष्ट मिळणारच. ओके. तर टाईप बी पर्सनॅलिटी असतात जे काही अग्रेसिव्ह नसतात किंवा इम्पेशंट नसतात किंवा हायली कॉम्पिटेटिव्ह सुद्धा नेचरमध्ये नसतात, तर त्यांनाच आपण काय म्हणतो, टाईप बी पर्सनॅलिटी. आता टाईप ए पर्सनॅलिटी चांगली की टाईप बी पर्सनॅलिटी, यामध्ये डिस्कशन होऊ शकतं, बट बोथ पर्सनॅलिटी आर गुड ॲट देअर लेवल. म्हणजेच कसं आहे, टाईप ए पर्सनॅलिटीसुद्धा कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये कामी येतं, किंवा टाईप बी पर्सनॅलिटीसुद्धा कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये कामी येऊ शकतं. ओके. देन द अदर पर्सनॅलिटी ट्रेट्स आर सेल्फ इस्टीम, सेल्फ मॉनिटरिंग अँड रिस्क टेकिंग. तर ह्या सुद्धा काही पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत जे अफेक्ट करतं एखादा व्यक्ती कसा बिहेव करणार म्हणून. ओके. सो टुडे वी डिस्कस डिफरंट डिटर्मिनंट्स which are different factors which affect the personality. Then we studied different personality traits. Okay. So in the next session we will study different theories of personality. Okay. So thank you, and thank you for joining the session.